होऊया करुणी दीप प्रज्वलन तेज महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त शासन स्तरावर कृषी दिन साजरा केला जात आहे। शेती आणि माती यावर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण करीत आज या ठिकाणी आपण कृषी दिनानिमित्त अन्नदात्या शेतकऱ्यांचा सन्मान देखील करणार आहोत। वसंत चव्हाण गुरुजी आपला सन्मान करायचा आहे। शशी पाटकर खरारे पेंडूर कराड येथील ग्रामस्थ सन्माननीय शशी पाटकर प्रशस्तीपत्र आणि रोग देऊन शेतकरी बंधू स्वप्नील मेस्त्री सन्मानपत्र देऊन सन्मान करीत आहोत। रामदास नांदोसकर चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करीत आहोत। वराडकर पेडणेकर घनश्याम राणे विके जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान करून फळबाग लागवड लाभार्थी या ठिकाणी उपस्थित असणारे फळबाग लागवड लाभार्थी सन्माननीय अमित कुमार रेड्डी कुलकर्णी आणि सन्माननीय प्रदीप अनाजी सावंत। सन्माननीय मान्यवर गटविकास अधिकारी यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते गुलाबपुष्पाने रोग देऊन यांचा सन्मान करायचा आहे। लाभार्थी यांचा सन्मान करीत आहोत। धन्यनाजी सावंत फळबाग लागवड लाभार्थी यांचा देखील सन्मान करण्याचे गटविकास अधिकारी सन्माननीय श्याम चव्हाण सर। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्या खरारे पेंडूर गावचा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला होता। याचा जोरदार टाळ्यावर यासाठी एकूण 50 मंजूर असलेल्या घरापैकी 23 घरकुल पूर्ण केलेली आहेत आणि यासाठीच आपल्या तालुक्यात आपला प्रथम क्रमांक आलेला होता आणि कार्यक्रमादरम्यान आपला सन्मान देखील केलेला होता। आपल्या गावातील विजय रामचंद्र परब यांचा देखील तालुका लेवलला घेतल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट घरकुल यामध्ये प्रथम क्रमांक आलेला होता। त्या दोन्ही उभयतांसाठी देखील जोरदार टाळ्या होते। आपण सन्माननीय गटविकास अधिकारी चव्हाण सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करतोय। मार्गदर्शन देखील होणार आहे। सन्माननीय डी गावडे साहेब यांना मी विनंती करते तालुका कृषी डिपार्टमेंट मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या विविध योजना आहेत किंवा हवामान बदली याविषयीचे जे मार्गदर्शन आहे ते करण्याची 2025 मध्ये सर्वात जास्त फळबाग लागवड केलेल्यांमध्ये श्री MV कदम सहाय्यक कृषी अधिकारी कोईप यांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार होतोय। तालुका कृषी अधिकारी यांच्या शुभ हस्ते श्री SG परब प्रसिद्धीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आपण सन्मान करतोय। सन्माननीय SG परब सर बरोबर विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपल्या खरारे पेंडूर गावाने आपलं ठसा उमटविलेला आहे। आपल्या कराडगावचा पेंडूर कराडगावचा रहिवासी असणारा विद्यार्थी ज्याने मालवण तालुक्यामध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये 95.60 एवढे मार्क्स मिळवून तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवलेला आहे। सोहम विष्णूला याचा देखील या ठिकाणी सन्मान करावा। माननीय डी गावडे साहेब यांना विनंती आहे आपण सन्माननीय डी गावडे साहेब आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत। त्याला CRA तंत्रज्ञान असं म्हणतात। वातावरण अनुकूल अधिकून शेती तंत्रज्ञान असं याचं नाव आहे। खड्डा आपण जमिनीमध्ये काढून घ्यायचा आहे। काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक 4 पाईप आहे। तत्व लहान इतक्या दाखवायचे म्हणून एवढा मोठा 2.5 ते 3 इंचाचा पाईप घ्यायचा आहे आणि हा पाईप आपल्याला चारी बाजूला अशी आपल्याला ठेवायची। खड्डा काढल्यानंतर माती काढून रिकामी याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हा खड्डा पाऊण भरून घ्यायचा आहे। माती त्यानंतर शेणखत तर सेंद्रिय खत काय तुमचं असेल ते आणि 1 किलो सुपर एका झाड वाढत असेल तर 1 किलो सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट आपण वापरतो।
तर 1 किलो सुपर सगळं मिक्स करायचं माती आणि त्याला खड्डा पाऊण भरून घ्यायचा आहे आणि त्या झाडाच्या बरोबर मध्ये खड्ड्याच्या बरोबर मध्ये पुन्हा छोटा खड्डा आपण झाड लावायला घ्यायचे, पिशवी काढून घ्यायची आणि पुढील सहित जे कलम आहे रोप आहे ते रोपाची पिशवी काढून घ्यायची, पिशवी काढून झाल्यानंतर ते मधोमध रोप लावायचे पिशवी काढून त्या ठिकाणी पुन्हा माती भरून घ्यायची. कटोकट माती भरल्यानंतर ही सगळी आता माती आपण भरल्यानंतर याच्यामध्ये पहिल्यांदा ही माती भरल्यानंतर हे जे आपण पाईप लावलेले बरोबर ना, त्याने बोलत 4 पाईप लावलेले आहेत. या पाईप मध्ये पहिल्या अर्ध्या उंची जी आहे ती 2 फूट असेल तर तुम्ही जास्त ठेवली तरी काय हरकत नाही. आपण 2 भाग उंच खड्ड्याने 2 फूट वर पडून आणि ठेवून द्यायचं, कारण आपल्याला सहज उचलता आला पाहिजे त्याचा तो खड्ड्यातच राहील पाहिजे. तर या सगळ्या 4ही पाईप मध्ये पहिल्या अर्ध्या फुटाला हे सेंद्रिय खत भरून घ्यायचं. ओलं असता कामा नाही, ओलं असलं तर ते चिकटतं आणि पाईप आपल्याला येत नाही, पाईपात तसंच राहतं. त्याच्यामुळे सुकं शेणखत जे आहे त्याच्यामध्ये पहिलं अर्ध्या फुटाला भरून घ्यायचं. असं 4ही खड्ड्यात 4ही पाईप मध्ये आपण हे भरलं. 1.5 फूट राहिले आपला पाईप, त्या 1.5 फुटामध्ये वाळू भरून घ्यायची. ती पण सुकी असली पाहिजे. आपल्याकडे जर वाळू नसेल तर आपल्याकडे सगळा भरपूर आहे बरोबर ना. बारीक जो सगळा आहे तो बारीक सगळा याच्यामध्ये टाकायचा. आपण त्याच्यामध्ये प्रिन्सिपल तत्व काय तर पाणी ओतल्यानंतर खाली गेलं पाहिजे म्हणून ही वाळू आहे. आणि शेणखत का तर ते सेंद्रिय जर कुठलंही भरलं असेल तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. आपण बरोबर त्या जेव्हा अर्ध्या फुटाला भरतो तर झाडाची मुळं आणि शेणखत हे त्या ठिकाणी झाडाला त्या रोपाला पाणी उपलब्ध करून देतात. म्हणून तुम्हाला सांगितलं की आठ असेल 10 दिवस असेल 15 दिवस असेल पाणी दिलं नाही तर झाड त्या ठिकाणी मरत नाही. हे आपण सगळी वाळू भरून झाल्यानंतर अशा प्रकारे हळू हलवायचा हा पाईप आणि पाईप वर काढून घ्यायचं. आपण फक्त बघायचं की याच्यामध्ये शिल्लक राहिली का, वाळू राहिली किंवा कळतं उचललं वजन राहिलं की आपल्याला कळतं की त्या ठिकाणी शेणखत आपल्याला जवळ आहे की वाळू तर चांगली काढून घ्यायची जेणेकरून ही वाळू शेणखत आणि वाळू त्या खड्ड्यामध्ये राहील. असा जे 4 पॉइंट आहेत असे त्या 4 पॉइंटलाच पाणी द्यायचंय. आपण पाणी कुठे देतो, पाणी कुठे देतो, मुळात देतो ना. झाडाला कधीही मुळात पाणी द्यायचं नसतं, झाडाचं तिथं उंच ओढा करायचं असतं, मुळं बाहेर असतं बरोबर ना. तर त्या ठिकाणी जर तुम्ही पाणी दिलं त्या 4 पॉइंटला तर ते झटकत नाही. म्हणून तुम्हाला सायकल वापरा किंवा वाळू वापरा. तिथं त्या पॉइंटला पाणी दिलं झटकत खाली येतो, ते शेणात होतं आणि खाली खड्डा मिळते, तिथं पाणी जात नाही आणि त्याच्यामुळे तुमचं झाड हे 100% करणार. मुद्दाम करून बघा. ग्रामपंचायत खरारे पेंडूरच्या सरपंच सन्माननीय परब मॅडम यांना विनंती करते आपण आपला मनोगत व्यक्त करा. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबवल्या आणि कृषी क्षेत्राला नवे व संजीवनी मिळाली. आपण या ठिकाणी एकत्रित प्रवृत्ती वाटप करीत आहोत. मी दुग्ध व्यावसायिकांची नावं या ठिकाणी पुकारेन. सर्वांनी समोर यायचं आहे. आपण मान्यवरांच्या हस्ते विक्री वाटप मनाजी सावंत, अमोल आळवे, श्रीमती लक्ष्मी विष्णू पेंडुरकर आपण समोर यायचं आहे. सावंत निलेश तुकाराम रावळे, मानसी महेश पेंडुरकर, विठ्ठल दिनकर पेंडुरकर, सतीश गोपाळ कांबळी, उल्हास विठ्ठल सावंत, कमलादेव श्रीधर सावंत. पुन्हा एकदा मी नावं घेते. श्री अनाजी सावंत, अमोल आळवे, श्रीमती लक्ष्मी विष्णू पेंडुरकर, श्री प्रमोद दत्ताराम सावंत, निलेश तुकाराम राऊळ, मानसी महेश पेंडुरकर, विठ्ठल दिनकर पेंडुरकर, सतीश गोपाळ कांबळी, उल्हास विठ्ठल सावंत, कमलाकर श्रीधर सावंत. खूपच या दुग्ध व्यावसायिकांना समोर यायचंय. मान्यवरांना विनंती करते आपल्या सुरुवाती आपण सर्व दुग्ध व्यावसायिकांना विक्रीचं वाटप करणार आहोत. व्यावसायिक यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी आपण फुलला फुलाची पाकळी म्हणूया 15 वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर यातून आपण
किटलीचं वाटप म्हणजे श्याम चव्हाण सर यांचं मनोगत या ठिकाणी होऊन खूप अभिमान वाटते तिथे की पेंडूर गावाला मी कृषी दिन घेण्याचा उद्देश एवढा होता की पेंडूर गावात जवळजवळ मी एक महिनाभरानंतर आढावा घेतला तर सुमारे तालुक्याला प्रस्ताव जाता कृषीचे म्हणून असू दे मगाशी वेंकटेश्वर साहेब म्हणाले दुग्ध व्यवसायाचे असू दे किंवा अजून कुठल्याही योजनेचे असू दे MREचे असू दे फळबाग असू दे PMIचे असू दे जास्तीत जास्त तालुक्यात टार्गेट आहे ते जवळजवळ प्रत्येकाला 2-4 असं पेंडूर गावाला जरी 2 असतं तरी ते 10 पर्यंत जातात म्हणजे टार्गेट जवळ 20% तालुक्याचं पेंडूर गाव कव्हर करतो असं मी कागदावर बोलले त्यामुळे मला असं वाटतं की पेंडूर गावाला जास्तीत जास्त शेतकरी इथे चांगल्या प्रकारे काम करतात यापूर्वी मी या तालुक्यात काम केलेलं आहे त्यामुळे मलाही असं वाटतं की पेंडूर गावाला कृषी दिन घ्यावा आणि तो आपण फिक्स केला होता तर दरम्यानच्या कालावधीत आवाजग्रस्त बक्षीस वितरण समारंभ घ्यायचा असं शासनाने कळवलं त्यावेळी आम्ही सन्मान्य आपल्या कुडाळ मतदारसंघाचे मालवण मतदारसंघाचे आमदारजी सन्मान्य निलेश साहेबांशी संपर्क केला त्यावेळी सर म्हणाले की आपल्याला 1 तारीखला वेळ नाही परंतु 27ला आपला कार्यक्रम घ्यायचा होता तर सरांनी मला पहिलं विचारलं कृषी दिन कधी करणार तुम्ही कारण सर आपण नाही बोलले पण सांगायचा उद्देश एवढाच आहे आपल्या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार आहेत त्यांचं एवढं लक्ष आहे की काही कार्यक्रमांवर सन्मान्य आपल्या साहेबांचं एवढं लक्ष आहे की त्यांनी 1 तारीखचा कार्यक्रम तुम्ही कुठे ठेवला आणि कसा केला असा म्हणजे चर्चेत आता होताच विषय 1 तारीख तर बोलले आपण नाही परंतु आम्हाला तो नियोजन करायचं आहे आणि मागचे एक पेड मागे लांब असं एक शासनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि तो 5 जूनला कार्यक्रम करायचा होता प्रत्येक तालुक्यात आमच्या तालुक्यात सर्व ग्रामपंचायतीने केला तो आणि सगळ्यांना तोही कार्यक्रम करायचा होता मग आम्ही 27 तारीखला सगळ्यांचं हस्ते कृषी दिनाचा शुभारंभ केला पोळीतला म्हणजे खूप एक अभिमानाची गोष्ट आहे की एक आमदार साहेब आपल्याला तो आठवण करतात किंवा हा कार्यक्रम आपल्या हस्ते घेतला पाहिजे आपल्याला त्याला जागरूकता आहे आणि एक पेड बाकीना तोही आम्ही कार्यक्रम आमदार साहेबांच्या हस्ते तिथं पोळी हायस्कूलला गेला आणि त्यानंतर PMIचा कार्यक्रम बक्षीस सुमारे 27 बक्षीस पात्र ग्रामपंचायती वैयक्तिक लाभार्थी यांना आपण बक्षीस दिलं म्हणजे एवढ्या सन्मान्य आमदार साहेबांचं बारीक लक्ष होतं आपल्या तालुक्यातील कामकाजावर आणि त्यांनी तो कार्यक्रम आम्हाला करायला दिला आणि वेळ करून 27 आपण सन्मान्य वसुंधरावजी चव्हाण साहेबांच्या फोटोला हात घालून ते आमदार साहेबांच्या हस्ते आपण तो कार्यक्रम सुरू केला आणि आज 1 जुलैला कृषी दिन आपण पेंडूरला घ्यायचं सगळ्यांना सांगितलं होतं आम्ही पेंडूरला कार्यक्रम करायचा बोलले ठीक आहे तुम्ही